आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग. और बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. स्वर्गीय किरण विठ्ठलरावजी अवताडे यांच्या 5व्या स्मरणार्थ त्यांच्या मातोश्री सिंधुबाई, बंधू सचिन भाऊ, त्यांच्या धर्मपत्नी प्रियाताई, बहीण सुनीताताई शंकरराव गडाख, मुलदेव आणि कावेरी या सर्व परिवाराच्या वतीने मनोज महाराजाच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य नितीनजी गडकरी साहेब, हार्मोनियम वादक विनेकरी सर्व टाळकरी, गायनाचार्य जगदाळे गुरुजी, संबळे गुरुजी, उंच गुरुजी, माधव बाबा, सगळे आमचे बाबा. प्रथमतः इथे सर्व महाराज मंडळीला मनोभावे वंदन करतो. ज्यांच्याकडे आमचा निवास ते अण्णासाहेब सदाफळ पाटील, मनोज महाराज, कातोरे पाटील गेले का घरी? हो, ते येतात 5 मिनिटाकरता येतात ते गेले. हां, ठीक आहे, कामं असतात. पोये गावकर, उपस्थित सगळी त्यांची नात्यागोत्यातली मंडळी, लासुरे पटेल, बस, या सर्वाच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या नैसर्गिक घटना आहे भाऊ, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. रोज सकाळी सूर्याचा उदय होतो, सायंकाळी सूर्यास्तही होतो. त्याबद्दल कोणाला फारसं वाईटही वाटत नाही. सूर्योदय सूर्यास्त ह्या प्रक्रिया ठरलेल्या आहे. वाईट त्या गोष्टीचं वाटत असतं, भर दुपारी सूर्य मावळणे. किरण भाऊचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. त्यांच्या पूर्ण परिवारात त्याच्यामुळे अंधार पडलेला आहे. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन संगणक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून ग्लोबल कॉम्प्युटर्स या नावानं व्यवसाय सुरू केला 2002 मध्ये. नाशिक आणि नगर जिल्ह्यात नावही मिळवलं. 5 पुण्यस्मरण झाले. दरवर्षी एका शाळेला संगणक संच प्रियाताईनं भेट दिली त्यांच्या स्मरणार्थ. तसाच तो व्यवसाय प्रियाताईने अनिलजी गोरडे असतील, रोहिदास गुडदे असेल, सचिन वाणी असेल, यांच्या सहकार्यानं तो चालू ठेवला. काही कमी पडू दिलं नाही. आता एवढी पोकळी निर्माण झाली की त्यावर बोलायलाही आपल्याकडे शब्द नाही. म्हणणं सोपं असते, हिम्मत ठेवा, विसरून जा, पण
काही केल्या मन राहत नाही. कितीही प्रयत्न करा, या जन्मी प्रियाताईच्या त्यांच्या परिवाराच्या डोळ्यापुढून ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत जाऊ शकत नाही. गए हुए कभी आते नहीं, वो हमें भी मालूम है, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल प्रवास आहे लासोरे पाटील. आणि प्रवास भाऊ तिकिटावर असतो, वय मानावर नसतो. लक्षात, ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. आजोबाच्या आधी नातवाचे तिकीट संपले ते अण्णासाहेबाला विचारा. एकुलता एक. कन्हैयाचं त्यांचा नातू एकुलता एक, मला वाटते 12 वर्षाचं वय असेल, 11.5. 5वं पुण्यस्मरण आजच त्यांच्याही नातवाचं आहे. त्यांना विचारा. आजोबाच्या प्रेतयात्रेला नातू असतो, बापाच्या प्रेतयात्रेला आई वडील असते, ते मुलं बाळ असतात. पण जेव्हा नातवाच्या प्रेतयात्रेत आजोबानं राहावं, मुलाच्या प्रेतयात्रेत आईनं राहावं, हे दुःख दगडाला पाझर फोडणार. विठ्ठल मग आपल्या हातात काय आहे? एवढंच, असलेल्या परिवाराला एकमेकांनी हिम्मत एकमेकाला देणे, यापेक्षा दुसरं काही नाही. मोठ्याचे शब्द आहे. बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते. त्यांनी तातडीची मीटिंग बोलवली, खासदार लोकांना बोलवून घेतलं, सगळे मंत्री, लोकसभा. त्यांचे शब्द सांगतो. आप सभी को इकट्ठा बुलाया इसलिए कि विध्वंस का जवाब क्या होता है. मोठी माणसं विचारानं, पंतप्रधानाचा प्रश्न सगळ्यांना, गप बसले सगळे. विध्वंस का जवाब क्या होता है, कोणीच बोले ना. अरे विध्वंस का जवाब तो प्रतिविध्वंस नहीं हो सकता, तो विध्वंस का जवाब होता है पुनर्निर्माण. म्हणून आपण डोकं फोडलं तरी आपली व्यक्ती पुन्हा येत नाही, हे चांगलं माहिती आहे. आता एकच, असलेला परिवार एकमेकाला हिम्मत देऊन सांभाळणे. विठ्ठल आणि हे कोणाला चुकलं हे सांगा. ज्याच्या जसं नशिबात आहे त्याप्रमाणे हे सगळे घडत असतं. हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे वैभव. राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व. पुत्र पत्नी जीव, पुत्र पत्नी जीव, पुत्र पत्नी जीव, पुत्र पत्नी जीव. तोंबा घरी ओपियेले, तोंबा घरी ओपियेले, तोंबा घरी ओपियेले, तोंबा घरी ओपियेले. हरि तू निष्ठुर निर्गुण, 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 हरि तू निष्ठुर निर्गुण. हरिश्चंद्राचे वैभव,
राज्ये घोडे भाग्य सर्व, पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपिएली. सामान्याचं जाऊ द्या, या दुःखाने कोणाला सोडलं. नुसतं पाणी मागितलं अण्णासाहेब राजा हरिश्चंद्रानं, 10 नोकर पळत यायचे, घ्या मालक पाणी घ्या, मालक पाणी घ्या. एवढं ऐश्वर्य भोगलेला राजा, पण जीवन इतकं बदललं. डोक्यावर माड घेऊन हरिचंद्र चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. शेबिदातीची हरिचंद्र नरेसा सये धर्महित कोट कलेसा. रंती देव बलिभूप सुजाना धर्म धर्योस संकट नाना. सगळ्या महात्म्याने यादी दिलेली आहे. स्वप्नात दिलेलं राज्य रोहिदास जागृतीत खरं केलं. आणि एका क्षणात सगळे सोडलं हरिश्चंद्रानं आणि प्रजेला नमस्कार केला. ज्या सिंहासनावर बसल्यावर प्रजा शालूट ठोकत होती, त्या प्रजेला इतकं बदललं की नमस्कार केला. हरिश्चंद्र म्हणाले, आजपासून तुमचे मालक विश्वामित्रजी आहे, मी त्यांना दान केलेलं आहे राज्य, पण 3.5 तोळे सोनं द्यायचं राहिलं म्हणून आम्ही काशीच्या मार्केटला जाऊन बायको मला विक्रीला ठेवतो आणि मग ते सोनं विश्वामित्राला देतो. आजपासून तुमचे मालक विश्वामित्र. स्वामी सांगतील तेची मान्य करा. जाताना सांगतो हरिश्चंद्र प्रजेला. आणि निघाले. वाढवत नाही, सगळे पाठ आहे तुम्हाला अगदी थोडक्यात. मी कशा करता सांगतो, मन हलकं करू नका. मोठ्याने काय काय भोगलं तिकडे पाहून आपलं वजा करा. विठ्ठल विठ्ठल ज्या रस्त्याने राजा हरिश्चंद्र निघाला, विश्वामित्र हा प्रतिसृष्टी निर्माता असल्यामुळे सूर्याला आदेश, आदित्यासी तेव्हा सांगे विश्वामित्र. अरे हे तिघं चालले ना रे, त्या जंगलात इतकं उष्णता, इतकं ऊन तापा, परिणाम वृक्ष हे जळाले, उन्हानं पाशान उनले. त्या पंथे चालिले तिघे जण. हरिश्चंद्र तारा उपवासी आहे आणि 5 वर्षाचा राजपुत्र. पुन्हा परीक्षा. ब्राह्मणाच्या वेशात विश्वामित्र, एक ब्राह्मणीन एक ब्राह्मणाचं पोर 5 वर्षाचं. आम्ही काशीहून आलो यात्रा करून. पाय पोळता तो, तुमच्या पायातल्या चपला जोड्या आम्हाला द्या. हरिश्चंद्रानं जोडा त्या ब्राह्मणाला दिला. तारा राणीनं चपला त्या ब्राह्मणींना दिल्या. मायबापाची कृती पाहिली भाऊ. लेकराला सांगावं लागलं नाही रोहिदास. शुद्ध बीजापोटी त्यानं आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या आणि तिघांनी ब्राह्मणाला नमस्कार केला. आता पुढे तिघा देवणिया जोडे आणि जणी म्हणे जाती पुढे. पुढे प्रवास कठीण पायी नाही पायी नाही पायी नाही पुढे प्रवास कठीण प्रवास कठीण. पायाला फोडं आले, फोडं फुटले, पाय रक्ताळले.
काशीच्या मार्केटला उभ्या आहे तिघ, उपवासी आहे 2 दिवसाचे. दुपार झाली तरी ग्राहक लागत नाही राजाला. दुपार नंतर ग्राहक लागलं तारा राणीला. ती काशीची वेश्या. तिचा उद्देश होता, सुंदर आहे, सौंदर्य संपन्न आहे, हिला पैशाच्या जोरावर विकत घेतलं की आपला उद्यापासून वेश्या व्यवसाय चांगला चालेल, म्हणून वेश्येनं विकत घेतलं राणी तारा. तारा राणीला विकत घेऊन वेश्या निघणार. योग आहे, कौशिक ब्राह्मण मार्केटला आले, सहज योग. आणि त्या ब्राह्मणानं बघितलं, अरे पण ब्राह्मण मंडळीनं जेवणं केली. आग्रह करू करू ब्राह्मणाला जेवू घालणारी ही ब्राह्मणाची अन्नपूर्णा आज विकली बाजारात. तारा थांबली. तुला जिनं विकत घेतलं बेटा ती काशीची वेश्या आहे. उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. बापाच्या गळ्याला मुलीनं बिलगावं तशी बिलगली, रडू लागली. जन्मात हे पाप केलं नाही बाबा, नव्हे ऐसा धर्म आमुचाजी स्वामी, मला सोडवा. ब्राह्मणानं ते मोल वापस केलं वेश्येचं. तारा राणीला विकत घेतलं आणि सांगितलं, बेटा मला मुलगी नाही, तू माझी धर्मकन्या, मी तुझा धर्मबाप, पण माझ्याकडे ब्राह्मण मंडळी जेवायला येतात, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा बेटा, आनंदानं करील महाराज. घेऊन निघाला तारा राणीला. आता 5 वर्षाच्या लेकराला काय माहिती मार्केटला कशासाठी उभा आहे. आईच्या मागं बाळ जातं ना, ते मागं लागलं. 5 वर्षाचं धावला बाप हरिश्चंद्र, धरला रोहिदास. मार्केटचे लोक पाहत होते, कुठं चालला रे. आई चालली ना बाबा. हरिश्चंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. जाऊ दे बेटा. का? तिला विकलंय. म्हणजे आपण विक्रीला उभे आहो बेटा. तुझ्या आईला ग्राहक लागलं, अजून बाप लेकाला ग्राहक नाही. आई विकली बाबा. हो बेटा. मग आता माझी ना आईची भेट कधी होईल बाबा? कदाचित या जन्मी होणारही नाही. मग माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, मी आईच्या मागे लागून जात नाही. मग घेऊन या येतो मातेचे दर्शन. 5 वर्षाचं एकदा आईच्या पाया पडून येऊ द्या बाबा. हे त्या लेकराचं ऐकलं, बाजारातले लोकच रडायला लागले भाऊ. आणि त्यांनी विनंती केली, ब्राह्मण काका काय नका करू आता माये बाळ, नका करू आता माय बाळा, नका करू आता माय बाळा तुटे, नका करू आता माय बाळा तुटे. बघवे ना दृष्टी आभासी, बघवे ना दृष्टी आभासी, बघवे ना दृष्टी आभासी, बघवे ना दृष्टी आभासी. नका करू आता माय बाळा तुटे, बघवे ना दृष्टी आम्हासी. याही मुलाला विकत घ्यावं काका. मायलेक एका ठिकाणी राहतील म्हणून त्यालाही विकत घेतलं. त्याला सांगितलं, बेटा तुझ्याकडे दुर्वा फुलं आणायचं काम. तिला स्वयंपाकाचं दिलं. हरिश्चंद्राला डोंब ग्राहक लागलं रोहिदास. त्याला 2 बायका होत्या. घरी नेल्यावर ते कृश झाला होता, राजा उपवासी होता. त्या बायकाच रागावल्या, कशाला आणलं हे टीबीचं पेशंट. कृष्ण कुमार आणला कासया, द्रव्य काय वाया जात होते, द्रव्य काय वाया जात होते. कृष्ण कुमार आणला कासया, द्रव्य काय वाया जात होते, द्रव्य काय वाया
पुरुष सकुमार आणला कासया, द्रव्य काय वाया जात होते, आता आणला तर भर म्हणावं पाणी. 2 दिवसाचा उपवासी राजा माठ दिला डोक्यावर. पुन्हा परीक्षा. विश्वामित्रानं ते रांजणाला छिद्र पाडून ठेवलं, ते रांजणच भरेना. त्या बायका म्हणल्या नुसता नाटक करतोय हा, सकाळपासून पाणी भरणं चाललंय, रांजणात थेंब नाही. दोघेही उभ्या राहिल्या. 2 बायका होत्या. जसा माठ घेऊन हरिश्चंद्र आला, दोघीनं एकाच वेळी कानाखाली ठेवून दिली, माठासहित पाडला राजा. ज्याला दरबार लटलट कापत होता त्याचं सांगतोय. ताडिते तयासी डोंबाच्या कामिनी, हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही. बायका म्हणल्या दुसरी ड्युटी द्या याला. तिथून बदल झाला. स्मशान. डोंबा घरी वाहे पाणी, तेही बरोबर आहे, आणि ड्युटीत बदल झाल्यावर स्मशानाची राखण. हे इतिहास नीट ऐकून घ्या. विठ्ठल चक्कर मारायची रात्रभर, घोंगडं उजव्या खांद्यावर, काना एवढी उंच काठी, हातात कंदील, ड्युटी. पुढचं सगळे माहिती आहे. 5 वर्षाचा रोहिदास बालमित्रासोबत दुर्वा फुलं आणायला गेला, सर्पदंश झाला, मरून पडतो. त्याच्या आधी तो चिमुकला. रोहिदास मित्रांना रडू रडू सांगतोय मरतो बाबा रे, पण आज बोलतो तुम्हाला, मी सामान्य नाही, राजाचा पुत्र आहे. आमच्यावरती वेळ आली. ती माझी आई आहे ना, स्वयंपाक करते, ती स्वयंपाकीन बाई नाही. हजारो बाया तिच्या हाताखाली होत्या. मरतो आता. तुम्ही जाऊन माझ्या आईला सांगा तुमचा रोहिदास सर्पदंशानं मेला म्हणावं. माझी आई तुमच्या गळ्याला बिलगून रडेल ना, तिचे अश्रू पुसून सांगा. तुमच्या मुलानं सांगितलं म्हणावं, आई शोक काही वाया करू नको, जे नशिबात असतं ते घडतंय. आईला सांगा माझ्या, नाशिवंत देह गेला असे विलया, शोक काही वाया करू नको, क्षणोक्षणा तिच्या संभोकावी म्हणान, तुम्हासी प्रार्थना हेचे, आता सोडेला प्राण रोहिदासे. ते मरून पडलं. पाकशाळेमध्ये होती त्याची माता, श्रुत केली वार्ता सांगत्याने सगळे मित्र आले. आई साहेब, तुमचा 5 वर्षाचा रोहिदास सर्पदंशानं मेला. पोळपाट लाटणं फेकून दिलं आणि त्या लुगड्याच्या पदराला मळल्या पिठाचा हात पुसून माय पळत आली जिथे रोहिदास रोज दुर्वा फुलं आणायला यायचा. अंधार पडला होता. आई चौकशी करत होती. रोहिदास, आता प्रेत बोलतं का लासुरे पाटील, तिच्याच पायाला लागलं. अंधारात बसली. पाहिलं तर मुलाचं प्रेत, हिरवे डोळे. राजाची राणी आहे अण्णासाहेब, पण एकुलत्या एक राजपुत्राचं प्रेत गुंडाळ्याला कापड खरेदीला पैसे नाही. एवढं दुःख आहे का आपल्या जीवनात? जरा वजावाक्या करा. अर्धी साडी फाडली त्या माऊलीनं, आणि त्या अर्ध्या साडीमध्ये प्रेत गुंडाळलं. स्मशानात गेली. सरपण विकत घ्यायला पैसे नाही. उरलेलं सरपण गोळा केलं. रात्रीचे 12 वाजले. एवढा ढीक केला त्याचा, पेटवला. त्याच्यात ते प्रेत टाकणार. एकुलत्या एक लेकराचं भूतकाळ आठवला. माय आहे शेवटी. पुढं ठेवलं. त्याच्याकडे पाहून रात्रीच्या 12ला, रोहिदासा, बरतार हरिश्चंद्र. माय रडती डेड बॉडीजवळ. बरतार हरिश्चंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणा पुढे सांगू आता, दैवाची मीहीन फुटके प्राक्तन, केल्या 3 वाटा देवा. रडता रडता छाती भिजली रोहिदास तारा राणीची. का भिजली म्हणून पाहिलं तर पाण्यानं नाही, वात्सल्य भाव आवरला नाही तर स्तनाला दुधाच्या धारा लागल्या होत्या.
आणि मग त्या प्रेताला कवटावून रडू रडू विचारू लागली, आता बाजू कोणा रोहिदासा, आता बाजू कोणा रोहिदासा, तरी तरानी माझ्या सैनियाला पाणा, तरी तरानी माझ्या सैनियाला पाणा, आता बाजू रोहिदासा, आता बाजू तर तरुणी माझ्या स्तनियाला पाणा, आता पाजू कोणा रोहिदासा. उचललं, चितेत टाकणार हातातच प्रेत होतं. कंदीलवाला आला, अंधारातून आवाज, खबरदार. हातावरच नवरा बायकोची भेट इथे झाली आज रात्री 12ला स्मशानात. कोण आहे? मी सांगणार होती, ते सांगणार होती हरिश्चंद्राची राणी तारा आहे. पण वीज चमकली भाऊ, आणि विजेच्या प्रकाशात राजानं ओळखली राणी, राणीनं ओळखला राजा. पहिली भेट मार्केटला विक्री झाल्यानंतर इथे प्रेत ठेवलं, पळत धावली. पाया पडायला तर हरिश्चंद्र सरला मागा, रुको तारा पैर मत पडो, जमदार का सेवक हूं, स्मशान में ड्यूटी करता हुआ मंगल वेश वाला, अगर पैर पड़ोगी तो तुझे नहाना पड़ेगा, पाप लगेगा. ये कौन बच्चा है? बोल गए क्या महाराज, आपका इकलौता बेटा रोहिदास. क्या हुआ? मर गया. तो मैं क्या कर सकता हूँ? इतनी दया करो महाराज, जलाने के लिए इजाज़त दो. देख तारा, मेरा नियम है, जिस दिन मुर्दा जलता है 2 चीज़ें मिलती है, 1.25 सेर खिचड़ी, 1.25 गज कपड़ा. 3 पत्थर लगा के खिचड़ी पका के खाता हूँ. कपड़ा मालिक को जाता है, खिचड़ी मुझे. तू बोलती ना मेरा बेटा है, हाँ, तो मैं भूखा रह सकता हूँ. बेटे के लिए बाप खिचड़ी नहीं लूँगा, लेकिन 1.25 गज कपडा मालिक के लिए देना ही पडेगा. राहिलेली अर्धी साडी फाडायला लागली. एवढ्यात विश्वामित्र प्रगट झाले. थांबा, तुमची परीक्षा घेतली, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का बाबा? धन दौलत नको, एक मागणी आहे. इथून पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत आमची जेवढी परीक्षा घेतली एवढी कोणाची घेऊ नका, बस एवढीच मागणी. मी का सांगतो? एवढं दुःख तारा राणी, तरी तिनं रॉकेल वतलं नाही. हरिश्चंद्रानं रोगोर घेतलं नाही. त्यांच्या मानाने एक नया पैसा दुःख आपल्या जीवनात नाही. सुख आणि दुःख याचं मिलन म्हणजे जीवन आहे. हे प्रसंग येत असतात. आता कितीही आठवणी काढल्या तरी आपली व्यक्ती येत नाही. प्रियाताई, आता हे 2 लेकरं सांभाळायचे, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. मोठ्या मोठ्यावर त्यागातून मोठे झाले खूप मोठे लोक. आता उदाहरण घ्या, द्रौपदी ताई मुर्मू, 2 मुलं मेली, नवराही मेला, होतं घर शाळेला दिलं. त्या त्यागात भारताचं नेतृत्व करणार कोणाला सोडलं? म्हणून हिम्मत सोडायची नाही. विठ्ठल हे कोणाला चुकत नाही. जे भोग आहे ना ते भोगावंच लागतं, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म, ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म. ओ होणारा सारखी बुद्धी
प्रारब्धी तेन चुके कर्म कधी, होणारा सारेची बुद्धी कर्मरेखा टळेना. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. देवादिका चुकेना, पण त्याच्यात परिवर्तन करण्याची क्षमता देवात नाही, पण देवाच्या कृपेत आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर कृपा. कृपेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. छाया तू बडी घणी, तू जसं बडवू नको होय. कृपा ज्याच्यावर झाली ते हनुमानजी, ज्याने कृपा केली ते श्रीरामजी. फरक लक्षात घ्या. कृपा करणारा राम पुलावून गेला चालत चालत, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत गेला लंकेत. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. परमेश्वरात जे ताकद नाही ते परमेश्वराच्या कृपेत आहे. जरी प्रारब्ध भोगावं लागत असलं तरी जर त्याची कृपा झाली, हरी कृपे हरी कृपेचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण हरी कृपे त्याचा. हरीमध्ये ताकद नाही, पण हरीच्या कृपेत आहे. सगळे दृष्टांत पाठ झाले तुम्हाला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला आणि गेला 11:08 द्वारका. रडू रडू भेट झाली दोघांची. सुदाम जे हम तुम मित्र है बालकपन के, अब तुम दूर बसे सुदाम जी को, देखत श्याम हसे. ते कडकडून मिठी मारली. एक मजा सांगतो. ते सर्व झाल्यावर मित्र एकांतात बसले ना, दोघच होते. जुन्या गोष्टी निघाल्या. सुदाम्या, मग ती एकेरी भाषेत चालते. काय रे किशन्या, अरे का तुझ्यावर माझं केवढं प्रेम रे. तुला आठवतं का रे? काय गुरु मातेनं सर्पण आणायला पाठवलं, आठवतं ना देवा? एकांतातली चर्चा सांगतो. अरे तुझ्या पायात काटा भरला होता रे सुदाम्या, आठवतं देवा? निघे ना. मी मांडी घालून बसलो जंगलात, दोघच होतो आपण. तुझा पाय घेतला मांडीवर. कोणी? ज्याच्या पुढे 33 करोड देवता लाईनला उभे. मांडीवर पाय घेतला, काटा काढण्याचा प्रयत्न करायचो, निघे ना रे. मग तुझ्या तळपाळातला काटा मी माझ्या दातानं उपसला. रक्ताची धार लागली होती, तळपाय रक्तानं भिजला. आठवतं? हो देवा. ऐसे विहाल विहाई न सोपग कंटक जाल गडे पुणी जोये. आठवण जुनी, आठवतं. मग एक विचारू का? योग्याच्या ध्यानाला न येणारा हा भगवान तुझ्या तळपाळातला काटा दातानं उपसतो. एवढं जर तुझ्यावर प्रेम आहे सुदाम्या, तर इतके दिवस दारिद्र्यात का काढले रे? हाय महादुःख पाय सखा तुम, आय इतैने किते दिन खोये. हे शब्द देवाचे आहे. आणि का रे एवढं एकमेकावर आपलं प्रेम आहे,
विठ्ठल एवढं एकमेकाचं एकमेकावर प्रेम असताना गुरुमातेनं दिलेले हरभरेले का एकट्यानं खाल्ले? तुम्हाला वाटतं का देवा हा सुदाम्या बैमान होईल? पण खाल्ले ना तू एकट्यानं. हो का रे? आज सांगतो. रात्रीचे 12 वाजले होते देवा. आपण सगळे सांदीपणी गुरुच्या आश्रमात होतो. त्याच जंगलात एका ब्राह्मणींचं मोडकं झोपडं होतं. तिचा नवरा मेला होता, तिला 2 लेकरं होते. ते इकडून तिकडून आणायची, उष्ण पासणं काय ते भीक मागून लेकरं जगवायची. आठवत एक दिवस काही मिळालं नाही. एका शेतकऱ्याकडून तिनं हरभरे आणले. अर्धे हरभरे मुलांना खाऊ घातले. उद्या काही मिळालं नाही तर लेकरं उपवासी राहू नये म्हणून अर्धे तसेच ठेवले. ती गाठोडी बांधली आणि त्या उतरंडीत, पूर्वी उतरंड असायची, उतरंडीत ठेव. चोर रात्रीचे आले त्या ब्राह्मणींच्या घरी. उतरंडीमध्ये ती गाठोडी सापडली त्यांना. रोहिदास, दागिन्याचे मणी हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोरट्याने डोकं चालवलं. दागिन्याची गाठोडी आहे. ती गाठोडी काढली, घाई निघाले. त्यांच्याच धक्क्यानं उतरंड पडली, ब्राह्मणीन जागी झाली. सुदामा सांगतो द्वारकेत देवाला. तिच्या लक्षात आलं चोरीचं काय माझ्या घरात. लेकरासाठी ठेवलेले हरभरे चोरटे घेऊन चालले म्हणून मागं पळाली. जा घेऊन, नवरा मेला माझा, लेकरं भीक मागून जगवते मी. उद्यासाठी गाठोडीत हरभरे ठेवले होते बांधून, तेही लेकराच्या तोंडचा घास घेऊन चालला. शाप आहे माझा ब्राह्मणींचा. हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. फक्त सुदामा जागा होता आश्रमात, त्यानं ब्राह्मणींचा शाप ऐकला होता. चोरट्याच्या लक्षात आलं दागिने नाही हरभरे आहे. चालू मध्ये फेकून दिली गाठोडी आश्रमात. तीच गाठोडी सकाळी गुरुमातेनं यांना दिली, ज्याच्या मागे शाप होता. देवा, मी विचार केला, ब्राह्मणींचा शाप आहे. जो हरभरे खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, पण जगाचा बाप जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दारिद्र्यांचा कोण सांभाळ करेल? म्हणून सगळे हरभरे मी खाल्ले देवा. मग देवाचं रडणं सुरू झालं. आणि जेव्हा सुदामजीच्या कपाळावर कुंकुम तिलक केला, 4 बोटं वर होती, अंगठा खाली, पण असा हात फिरवला. मोठ्याच्या कृतीत मोठा अर्थ आहे. कारण सुदामजीच्या कपाळावर विधी लिखित होतं, श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. देवानं असं केलं म्हणजे श्री क्षयचा यक्षश्री केला. मराठी लक्षात घ्या. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश, आणि त्याचं उलट केलं अक्षर. यक्षश्रीचा अर्थ धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. हरिकृपे त्याचा नाश झाला. त्याचा नाश झाला. हरिकृपे त्याचा नाश झाला. हे सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात असल्यामुळे स्मरण, चिंतन आणि चिंता. स्मरण भूतकाळाचं असते,
चिंतन वर्तमानाचं असते, चिंता कधी भविष्याची, त्याच्यात बदल नाही. स्मरण, माणूस दारापुढे बसला की डोक्याला हात लावून नाही तर प्रसन्नतेनं कसं होतं, कसं झालं. काहीचे बाथरूम एवढाले घरं होते, त्या घरा एवढाले बाथरूम आहे आता, पदर फाटेपर्यंत दिलं देवानं. हे स्मरण होतं का नाही मागचं? याला म्हणतात स्मरण. हे भूतकाळाचं आहे. चिंतन वर्तमानाचं असते. काही माणसं घाईघाई कीर्तनाला येतात, त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं होतं पण ओढून बघितलं नाही, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला झटके घरच्या कुलपाला. हे चिंतन चालू आहे वर्तमानाचं. स्मरण आहे भूतकाळाचं. पण चिंता भविष्याची असते. दिवसभर कबाड कष्ट करून जेवण झालं, अंथरून पांघरून डोकं उशीवर टेकलं की सुरू होते, तिला म्हणतात चिंता. घाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. घाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. घाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. घाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. ओ हरी कथा ऐकता निद्रे नागविले तत्वता. निद्रे नागविले तत्वता. घाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. घाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. घाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. घाटेवरी पडता चिंता व्यापी खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळ. सुरू होते तिला म्हणतात चिंता. एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही चिंता करण्यात वेळ घालवताना त्यापेक्षा चिंतन करा. चिंतेत नका वेळ घालवू, चिंतनात वेळ घालवा. आणि जर तुम्ही चिंतन केलं ना तर तुम्हाला चिंता करायची गरज राहणार नाही. तुझी चिंता त्याची सर्व आहे. अच्छा, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे नाम घ्यायची. आवडीने भावे हरी नाम घ्यायची. आवडीने भावे हरी नाम घ्यायची. आवडीने भावे हरी नाम घ्यायची. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता सर्व तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही ते चंद्रभागेच्या वाळवंटातलं फिरतं दुकान पाहिलं का अण्णासाहेब? नवरा बायको पुस्तकाची विक्री. ते पुढं म्हणतंय हे मागं 7व्या दिवशी 6वीचा फेरा, गोपी बाळा तीन जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा जो बाळा जो. ती पुढं म्हणते शिवाजीचा पाळणा, किंमत 10 रुपये, विक्री. हे भसाड्या आवाजात म्हणतं पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. मग गरजू लोक आणतात, त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जातं. गरजूचं सांगतो मी. हां, मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, अब्दागिरी धरा. जातं दुष्काळ रोडवर, पण राव निघाले लढाईवर. अब्दागिरी कुठलं, खोरण टोपलं कायमचं डोक्यावर. एवढं नाटकी नाव त्याची बायको एकदा घेते
तर तिला सांभाळण्याची जन्मभराची चिंता पतीवर येते. थोडं घरी गेल्यावर डोकं चालवा, एकदाच्या नाव घेण्यामध्ये पत्नीची जन्मभर चिंता पतीला, तर रात्रंदिवस भजन केल्यावर तो काय देव झोपा काढल का? मग तुझी चिंता इथपर्यंत आलो आपण, त्याशी सर्व आहे. हां, ते कसं येऊ द्या आम्ही तुझे. ते असं कोणी नियम सांगितला का रे? पहिल्या चरणात सांगतात. अरे जिथे घुसायचं तिथं फक्त घुसता आलं पाहिजे बुवाला. कीर्तन म्हणजे काय? प्रमाण आयतेच असतात, फक्त त्याचं वेल्डिंग करायचं. वेल्डिंग व्यवस्थित करता आलं की झाला कीर्तनकार. नाही तर पोटासाठी पोट, ते वेल्डिंगच आहे. बुवाचं व्याख्यान चाललं पोटावर. विते एवढे पोट केवढा बोबाड तळ्याचा, पोट लागले पाठीशीन पोट हिंडवी देशोदेशी, पोटा बहिणे जिकडे जावेन तिकडे पोटची येते सवे, एका टाळकऱ्याला नाही दम निघला आजी देतो पोट भरी. अरे काय चाललंय? हां, म्हणून ते आपलं तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पण नाम घेताना 2 शब्द घातले भाऊ, आवडीने भावे. त्या 2 शब्दाचे 2 अर्थ आहे लासुरे पाटील. भावे म्हणजे श्रद्धेनं आणि आवडीने म्हणजे प्रेमानं. श्रद्धा आणि प्रेम या दोन्हीची गरज परमार्थात आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. भाव वेगळा आणि भाव वेगळा, उच्चार सारखे आहे. मी त्या दिवशी सांगितलं राईट राईट, काय फरक आहे का? WRIT RIGST, पण उच्चारात अर्थ उजवान बरोबर. KN व Wचाही नोच होतो आणि NOचाही नोच होतो. उच्चारात नाही फरक, पण एक जाणणे आणि एक नाही. तसं भाव आणि भाव का नाही आलं लक्षात? भाव बरं सुटसुटीत सांगतो रोहिदास. भाव ठरवून घेतल्या जाती त्याला वस्तू म्हणतात. भाव ठेवून स्वीकारला जातो त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठल आपण आता साईबाबाच्या शिर्डीमध्ये आहो. ते काय सांगल तेवढे पैसे दे का दुकानदाराला? ते गिऱ्हाईक लय चांगलं सांगा ना, व्यवस्थित भाव लावा ना. ते त्या दुकानात तर एवढ्यालाच मिळतं, तुम्ही काय लावताय राव? हे ठरवू घेतल्या जातं. याचं नाव भाव आहे. ठरवू घेतल्या जातं. आणि तोच पेढ्याचा पुडा नारळ आम्ही भाव ठेवून घेतो तेव्हा नारळ आहे. भाव ठरवून घेतो तेव्हा तो पेढा आहे. पण साईबाबाच्या चरणाजवळ ठेवल्यावर ब्राह्मण आम्हाला देतो, त्याच्यावर आमचा भाव हा प्रसाद आहे. विठ्ठल आवडीने बरं का रोहिदास, तू ऐकत राहत जा. वरी मते एक आहे दृढ धरावा आवडी मध्ये आहे दृढ धरावा. ओ जाणीव लागवणे लागुने देतो ठाव. ओ मनवोनी संगताची सेवी आजवैक भाव. ओ तुझ्या परितेची झाली सेवी आजवैक भाव. सुखे मिली दलोगा तुंड सारून देते. भाव ठेवा. नितीन गडकरी, त्याचं नाव नितीन आहे. इथून इकडे रोड झाले, त्याच्याच भागातले राहिले. शिर्डीपासून झाला समृद्धी, तुमचा भाग काय चालू आहे? अरे हे काय तुझा दोष नाही, पूर्वीपासूनची परंपरा आहे. मनोज सलूनवाल्याची दाढी वाढलेली तो दुसऱ्याच्याच करतो. जाऊ द्या, दुसरी चाललं कीर्तन आपलं.
विठ्ठल विठ्ठला 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 भाव बरं गाणे ते भाव आवडीने भावे प्रेमाने आणि श्रद्धेने हरिनाम घेसी मग चिंता करायची गरज नाही, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग काय होईल त्या बाबतीत मनाला फारसं लावून घेऊ नको. नाही तर ते खलवाटो बरं संस्कृतमध्ये आहे, मराठीत सांगतो, मला काही फारसं येतं असं नाही, पण ते येऊन जातं पुढं. सांगू का? होच म्हणणार आहे तुम्ही. खलवाटो दिवसे स्वरस्य किरणै संतापितो मस्तके वाचन देशमणा तपंविधी वशात बिल्वस्य मूलम गतः तत्राप्यासु महाफलेन पतता भग्नं ससद्द शिरः प्रायो गच्छति यत्र भाग्यरहित तत्रास पदांभाजनम. कळलं ना? हो म्हणत जा बस. हो म्हणायला काय हरकत आहे. आता मराठीत तो दृष्टांत आहे खलवाटो. खलवाटोचा अर्थ मराठीत टक्कल पडलेला. जमल ना? आता टोपी घातली होती पण तिथंच टोपी फाटलेली, जिथे टक्कल तिथं. दुपारी निघला 2 वाजता महिना वैशाखचा. खलवाटो दिवसे स्वरस्य किरणै संतापितो मस्तके. डोकं तापलं, ते टक्कल होतं तिथंच टोपी फाटली होती. आणि 2 वाजताचं ऊन वैशाख महिन्यातलं. संतापितो मस्तके. कुठेतरी झाडाच्या सावलीत बसावं. वा छंदे शमणा तपम विधिवशात बिल्वस्य मूलम गतः. रस्त्याच्या काठाला अण्णासाहेब बेलाचं झाड होतं. हे तापल्या डोक्याचं तिथं गेलं. झाडाला खोडाला डोकं टेकून बसलं. पुढं पाहिलं तर रानामध्ये भोपळे होते. ते इकडे भोपळ्यात म्हणतात ना भाऊ. ते 40 किलोचा डांगर. सेगावला गजानन महाराज मंदिरात त्याची भाजी आवडीनं असते. डांगर 40 किलो 42 किलो अंगठ्या एवढा वेल आणि त्याला 42 किलोचं डांगर. आणि हे तापल्या डोक्याचं खोडाला टेकून बसलं. यानं सुपीक डोकं चालवलं. काय म्हणला, देवालाही अक्कल नाही. हे टक्कल पडलेलं. अंगठ्या एवढा वेल आहे म्हणला, त्याला 40 किलोचं डांगर लावलं. एवढं झाड बेलाचं, त्याला अर्ध्या किलोचं. देवा, हे डांगर तिथं लावलं असतं तर तुझं काय बिघडलं होतं? देवाला वाटलं लेका टकल्या, तुला अक्कलच आणून देतो. म्हणून बरोबर 500 ग्रामचं बेल वरून पडलं. कुठं? जिथं टक्कल पडलं, टोपी फाटली, 2च्या उन्हात तापलं, तिथं पडलं अर्ध्या किलोचं बेल. उडी मारून बेल बाजूला, टोमॅटो एवढं टेंगूड. फाटकी टोपी काढून डोकं खाजवलं. म्हणला देवा, तुझंच बरोबर आहे. हे जर डांगर तिथं असतं तर येड्या बाबूईचं सरपण आणायची गरज. अरे त्याला सगळं कळतं. शुद्धीवर नाही.
सगळं कळतं, तू कशाला टक्कलवाला डोकं चालवतो? पती लक्ष्मीचा जाणं तसं कुठं काय लावायचं याच्यात तुझं सुपीक डोकं चालवू नको, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. ते कुठं काय लावायचं त्याला कळतं. पती लक्ष्मीचा विठोबा रखो विठोबा रखवाय आपलं चालतंय, तुमची चाल चालू द्या, आमचा हारही चालू. नावडीने भावे हरी नाम घेसी, नावडीने भावे हरी नाम घेसी, नावडीने भावे हरी नाम घेसी, नावडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सरी वाहे, तुझी चिंता त्यासी सरी वाहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुदा जन्म घेणे, जन्म घेणे या नाही मागुदा रे ना रे ना त्या नाही मागुदा जन्म घेणे, जन्म घेणे त्याला ही मागुदा. ओ त्याला ही मागुदा जन्म घेणे, जन्म जन्म घेणे त्याला ही मागुदा जन्म घेणे, त्याला ही मागुदा नाही मागुदा जन्म घेणे, त्याला
आवडीने भावे हरिनाम घेसे. चिंता करायची गरज नाही, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, त्याला सगळे कळतं रे नितीन. पती लक्ष्मीचा जाण. ज्यानं चोच दिली त्यांनी चारा दिला, ही सगळ्याला म्हण पाठ आहे. दुसरं एक प्रमाण आहे, तुझ की रोटी तुझको ढूंढे दिल में लखो आराम. खाने वाले का लिखा होता है दाने दाने पर नाम. हो, दाणे दाणे परिणाम. नाही तर तुमचे अनुभव आहे, पंगत धरलेली असते पण एवढ्यात 2 VIP आलेले असतात. मग अण्णासाहेब म्हणतात आपण मागच्या पंक्तीला बसू, तुम्ही उठा मी उठतो. हे 2 VIP आले ना, लाळ घोटून तयार होते हे जेवणारे दोघं. पुंडलिक कवर्धाच्या वेळेला ते आले VIP आणि हे उठले. ते राहत्याहून आले, हे 10ला चालते कीर्तनाला. वाढूनही झालं होतं, पुंडलिक कवर्धाच्या वेळेला उठावं लागलं. का? ते राहत्याहून आले, त्यांचं नाव तिथं होतं, तुमचं नव्हतं म्हणून उठावं लागलं. तुझे की रोटी तुझे को ढूंढे दिल में रखो आराम. खाने वाले का लिखा होता है दाणे दाणे परिणाम. त्याच्या इतकी काळजी कोणी घेत नाही. जब दात न थे तब दूध दियो, जब दात आए तो को अन्न देते हैं. तू ही नाम कारण सभी काज तारण धरो, उसका धारण निवारण करेगा. न था दात वाको दिया दूध माँ को खबर है, खुदा को सबर वो मरेगा. तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट देना वो आपे भरेगा. मुराकम कहे जो मुकद्दर के अंदर, जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. कळलं नाही पण गोड वाटलं तुम्हाला, काही का असे ना. तुही नाम कारण सबे काज तारण. बरं का शहाणे, आम्ही जास्त शहाणे म्हणायचो त्यांना. आपलं त्यांचे चिरंजीव गणेश कारखान्याला लहान होता. म्हटलं का रे कसं काय, आपल्या गणेशनगरला जास्त शहाणे कोण आहे? म्हणे मीन माझे पप्पा. कसं काय? आमचं आडनाव शहाणे, त्याचं एवढंच होतं. आम्ही दोघं. ते काही काही पोरंलाही हुशार असतात. ते तिथे मणेगावला एक कोले गुरुजी म्हणून, त्यांचा मुलगा काय 4थी 5वीला होता. मी विचारायचो तेव्हाची गोष्ट, तुमच्या वर्गात जास्त हुशार कोण आहे? ते म्हणले गुरुजी. कसं काय? म्हणले हुशार असल्याशिवाय शिकवतात का आम्हाला? सांगा काय बोलावं त्यांच्या पुढं. तसं हे शहाणे विठ्ठल. तो ही नाम कारण सबे काज तारण धरो, उसका धारण निवारण करेगा. नथा दूध नथा दात वाको दिया दूध माको. दात नव्हते भाऊ तेव्हा दूध दिलं, आणि दात आले तेव्हा अन्न दिलं. म्हणून सकळ जीवांचा